श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये. व्हिडिओच्या थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेलच की आपण कशाबद्दल माहिती घेणार आहोत. तुम्हाला एक चित्र दिसत असेल आणि तुम्हाला हे माहीत देखील आहे की ते कशाचं आहे. बऱ्याच जणांना हे माहीत देखील नसेल, पण आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला ते देखील समजेल. आपण जेव्हा एखादी गोष्ट करत असतो किंवा आपली कोणतीही गोष्ट जर चांगली होत असेल, आपल्यामध्ये काही प्रगती होत असेल, तर आपल्या आजूबाजूला अशी बरीच लोकं असतात ज्यांना आपली ही चांगुलपणा किंवा आपली जी प्रगती आहे ती बघवत नाही आणि मग काही ना काही घुसपट काढून अथवा काही ना काही चुकीचे मार्ग वापरून ते आपल्याला नजर लावायला प्रयत्न करतात. आजच्या या काळामध्ये तुम्ही कितीही गोष्टी पुढं गेल्या अथवा विज्ञान पुढं गेलं तरी देखील असे अघोरी कृत्य करताना बरेच जण दिसत असतात. आपल्या घराला आपण म्हणत असतो त्याप्रमाणे कुणाची तरी नजर लागते. जसं एखादं लहान छोटंसं बाळ हे आपल्याला सतत रडत असेल तर आपण त्याच्यावरून एखादी गोष्ट जर उतरून टाकली तर ते बाळ आपल्याला शांत झालेलं पण दिसतं. यासोबतच आपण जर मिठाने जर त्याची दृष्ट काढली अथवा एखादा तुकडा उतरून टाकल्यानंतर देखील ते बाळ कधी बऱ्याच वेळा आपल्याला शांत झालेलं दिसतं. ह्या सगळ्या गोष्टी कदाचित विज्ञानाच्या पलीकडे आणि न समजण्याच्या पलीकडच्या असतात, पण बऱ्याच वेळा ह्या गोष्टींमधून आपल्याला फरक देखील पडलेला दिसतो. तशाच पद्धतीची काही जर गोष्ट आपल्याला वास्तुशास्त्र करत असताना किंवा वास्तुशास्त्रानुसार सगळ्या गोष्टी आणि विधी तुम्ही नित्यनेमाने करत असाल तरी देखील अशा बऱ्याच गोष्टी असतात किंवा ज्या वाईट नजर आणि दृष्टी असतात या आपल्या घरावरती पडत असतात, ज्या गोष्टींपासून कोणीही वाचू शकत नाही. आणि आपल्या आजूबाजूला अशी बरीच लोकं असतात ज्यांना आपलं सुख बघवत देखील नाही. मात्र ह्या सगळ्यांना आपण थांबवू शकत नाही अथवा आपण त्यांना त्यांच्या तोंडावरती अशा गोष्टी बोलू देखील दाखवू शकत नाही. कदाचित ती आपली देखील लोकं असू शकतात. त्यामुळं कोणाला दुखवण्यापेक्षा ह्या सगळ्यांमधून काय उपाय करता येईल का असा जर आपण विचार केला तर त्यामधून एक पर्याय निघतो की हो, ह्यासाठी एक उपाय आहे. चित्रामध्ये तुम्हाला जे काही फळ दिसत आहे त्याला आपण कोहळा असं म्हणतो. वैज्ञानिकदृष्ट्या आणि खूप पुरातन काळापासून आपल्या घराच्या बाहेर कोहळा बांधण्याची पद्धत आहे. आजकालच्या या काळामध्ये बरेच जण ह्या गोष्टींवरती विश्वास जरी ठेवत नसतील तरी देखील धर्मशास्त्राला आणि शास्त्रीय विधीला बरेच जण मानणारे देखील आहेत. घरामध्ये कोणतीही चुकीची नजर पडू नये अथवा बाहेरून येणाऱ्या व्यक्तीसोबत कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये यासाठी आपण हा कोहळा घराच्या बाहेरच बांधत असतो. मात्र ह्या गोष्टी कधी, कशा आणि कशा पद्धतीने बांधायला हव्या याची माहिती देखील आपल्याला असणं गरजेचं असतं. अन्यथा त्याचा चुकीचा परिणाम नको व्हायला. त्यामुळं आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की जेणेकरून तुम्हाला कोहळा कसा बांधायचा, त्याच्या मागचं काय कारण असणार आहे आणि कोहळा बांधण्याचा योग्य विधी कधी, कसा आणि कुठे करायचा अशा सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मैत्रिणींनो, आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता व्यवस्थित ऐका, जेणेकरून तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती अतिशय व्यवस्थितपणे मिळेल आणि तुम्हाला जर असा कोहळा तुमच्या घराच्या बाहेर जर लावायचा असेल तर तो तुम्ही अतिशय व्यवस्थित लावू शकता. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर ते करून घ्या, कारण की आपला व्हिडिओ हा तुम्हाला संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी देत असतो. यासोबतच लाईकवरती क्लिक केल्यानंतर एक हाईप म्हणून जे बटन येईल त्यावरती देखील तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा हे एक क्लिक माझ्यासाठी खूप मोलाचं असतं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, कोहळा हे एक वेलवर्गीय वनस्पती आहे ज्याला आपण फळभाजी म्हणून देखील वापरतो. गडद हिरव्या रंगाची अशी ही वस्तू किंवा वनस्पती पक्व झाल्यावरती पांढऱ्या रंगाचा नैसर्गिक पूड आणि राखेसारखा त्याच्यावरती एक थर तयार होतो. आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असलेली हा कोहळा आपण ॲशगार्ड किंवा विंटरमेलन असं देखील त्याला म्हणतो. आयुर्वेदामध्ये याचं नाव कुष्मांड असं आहे. भारतीय संस्कृती आणि वास्तुशास्त्रामध्ये कोहळा घराबाहेर टांगण्यामध्ये काही धार्मिक आणि आध्यात्मिक कारणं आहेत. कोहळ्यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अफाट क्षमता असते. असं मानलं जातं की बाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या मनात जर काही वाईट विचार किंवा द्वेष असेल तर हा कोहळा स्वतःकडे ही नकारात्मक गोष्टी किंवा नकारात्मकता ओढून घेतं आणि आपल्या घराचं त्यापासून संरक्षण करतं. दृष्ट लागणं.
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या घराकडे पाहते तेव्हा तिची पहिली नजर दरवाजावरती टांगलेल्या त्या कोहळ्यावरती पडेल. कोहळ्याचा आकार आणि त्यातील प्राणिक ऊर्जा समोरच्या व्यक्तीच्या नजरेमधील तीक्ष्णता आणि वाईट प्रभाव कमी करत असतं. घराच्या वस्तूंमध्ये काही जर त्रुटी असतील तर त्यातून निर्माण होणारे दोष दूर करण्यासाठी देखील कोहळा एक संरक्षण कवच असतो. आपल्या घरामधील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ठेवण्यासाठी यामुळं मदत होत असते. अशा वेळी बऱ्याचदा अगदी 7 ते 8 दिवसामध्येच एखाद्या व्यक्तीच्या घराबाहेरचा कोहळा सडण्यास अथवा त्यातून पाणी गळण्यास सुरुवात होते. मात्र अशा वेळी देखील घाबरून जाण्याचं कारण नाही. त्यावेळी काय करायचं ह्याचा उपाय देखील तुम्हाला व्हिडिओच्या पुढंच ऐकायलाच मिळेल. त्यामुळं आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका. आता सुरुवात करूया आपण या गोष्टीपासून की हा कोहळा कशा पद्धतीचा असायला हवा आणि त्याची पूजा आणि विधी काय असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला हा कोहळा सायंकाळच्या वेळी बांधायचा असतो. ज्याप्रमाणे एखादं लहान मूल तिन्ही संधीच्या वेळी जर कुठं बाहेर गेलं तर ते आल्यानंतर अचानक रडायला सुरुवात होते. आपल्याला ही गोष्ट किंवा हा अनुभव खूप वेळा आलेला असेल. त्याप्रमाणेच कोणतीही गोष्ट ही सायंकाळच्या वेळी जर केली तर अशा पद्धतीनं येणारी बाहेरची जी पीडा असणार आहे ती देखील आपण या ठिकाणी थांबवू शकतो. त्यामुळं जो कोहळा तुम्ही बांधणार आहात तो सायंकाळच्या वेळी बांधायचा आहे. घराच्या मुख्य दरवाजावरती कोहळा बांधण्याचा विधी हा अत्यंत साधा आणि शास्त्रोक्त पद्धतीनं केला तर तो खूप फायदेशीर ठरतो. कोहळा बांधण्यासाठी आपण शनिवार, मंगळवार किंवा अमावस्येचा दिवस निवडायचा आहे. आपल्याला सकाळी सूर्योदयानंतर किंवा सायंकाळी सूर्यास्तापूर्वी हा विधी करणं उत्तम ठरतं. मात्र तुम्ही सकाळी करण्यापेक्षा माझ्या मते तरी तुम्ही हा विधी सायंकाळी तिन्ही संधीच्या वेळी करणं हे जास्त फलदायी ठरेल. आपल्याला त्यासाठी एक पूर्ण पक्व झालेला असा कोहळा घ्यायचा आहे ज्यावरती थोडा पांढरट असा थर बनलेला असतो किंवा पांढरी राख तयार झालेली असते. आता यानंतर आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्यामध्ये हळद, कुंकू, अष्टीगंध, काळा किंवा लाल सुती दोरा, अक्षता आणि फुलं, अगरबत्ती आणि दिवा. या पद्धतीनं जर तुमच्याकडे लाल रंगाचा दोरा नसेल तर लाल रंगाचं कोणतंही स्वच्छ आणि न वापरलेलं असं कापड, अशा गोष्टी तुम्हाला या विधीसाठी लागणार आहेत. सर्वात अगोदर आपल्याला हा कोहळा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचा आहे आणि त्याला कोरडा करायचा आहे. त्यानंतर त्यावरती थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून त्याला शुद्ध करायचं आहे. कोहळ्याला आपण हळद कुंकवाची 5 किंवा 7 टिळे लावायचे आहेत. मधोमध कुंकवानं स्वस्तिक आणि त्या ओमच्या खाली आपल्याला अष्टीगंधानं ओम काढायचा आहे. कोहळ्यावरती काही अक्षता आणि फुलं अर्पण करायची आहेत. यासोबतच कोहळ्यासमोर अगरबत्ती आणि दिवा ओवाळून त्याला नमस्कार करा. देवाला प्रार्थना करा की हे फळ आमच्या घरामधील सगळी नकारात्मकता शोषून घेऊ आणि सुखसमृद्धी आमच्या घरामध्ये नांदो. यानंतर आपल्याला हा कोहळा एखाद्या लाल कापडामध्ये किंवा लाल किंवा काळ्या दोऱ्यानं त्या कोहळ्याला व्यवस्थित विणून घ्यायचा आहे. जशी एखादी आपण जाळीमध्ये एखादं फळ टाकतो त्या पद्धतीनं आपल्याला याला सुरक्षित करायचं आहे. तुम्ही जे काही स्वस्तिक आणि ओम काढला आहे त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला 2 काळ्या रंगाने कोळशाने अथवा एखाद्या कोणत्याही काळ्या काजळाने तुम्हाला ह्या 2 उभ्या रेषा देखील मारायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला वाईट शक्ती तुमच्या घरापासून दूर ठेवता येईल. यानंतर दरवाजाच्या चौकटीच्या बाहेर मधोमध किंवा उजव्या बाजूला एखादा खिळा लावून तुम्हाला हा कोहळा तिथं टांगायचा आहे. तो जमिनीला टेकणार नाही अशा पद्धतीनं तो तुम्हाला वरती बांधायचा आहे. लक्षात घ्या की तो व्यवस्थित बांधायचा आहे जेणेकरून तो अचानक निसटू देखील नये आणि येणाऱ्या कोणत्या व्यक्तीच्या अंगावरती तो पडता देखील कामा नये अशा पद्धतीनं तो घट्ट बांधलेला असावा. कोहळा लावताना आपल्याला काही महत्त्वाचे नियम आणि पथ्य पाळणं देखील गरजेचं आहे. लक्षात घ्या की कोहळा ह्या बाहेरून आतमध्ये येणाऱ्या नकारात्मक गोष्टींना आपल्याकडे खेचून घेत असतो. यासोबतच बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नजर कशा पद्धतीची आहे त्याच्या व्यक्तीची वाईट नजर आपल्याकडे खेचून घेऊन त्यांच्या दृष्टीमधील सगळी नकारात्मकता आणि वाईट गोष्ट ती आपल्याकडे खेचून घेत असतं आणि त्याची तीक्ष्णता किंवा तीव्रता कमी करत असतं. त्यामुळं हा कोहळा अशा उंचीवरती लावा की बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची नजर त्या कोहळ्यावरती जाईल. जेव्हा कोहळा हा पूर्णपणे सुकतो किंवा सडू लागतो तेव्हा लक्षात घ्या की तो आता काढून टाकायचा आहे आणि आपल्याला नवीन लावायचा आहे. तुम्ही जो पुन्हा दुसरा कोहळा लावणार आहात तो देखील तुम्हाला शनिवारी किंवा मंगळवारी अथवा अमावस्येच्या दिवशी लावायचा आहे.
सडलेला कोहळा म्हणजे तुमच्या घरामधील वास्तुदोष किंवा नकारात्मकता बाहेर गेल्याचं लक्षण आहे. त्यामुळं त्या कोहळा सडण्याबद्दल अजिबातही दुःख करून घेऊ नका. तुमचा जुना कोहळा काढून तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा एखादी लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी कचऱ्यामध्ये टाकला तरी देखील चालेल. त्याच्यावरती कोणाचाही पाय पडणार नाही याची देखील दक्षता घ्या. ही विधी जर तुम्ही श्रद्धेने जर केली तर तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. घरामधील सदस्यांचे वाईट नजरेपासून संरक्षण या कोहळ्यामुळे होत असतं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेरच्या ठिकाणी किंवा मुख्यद्वाराच्या बाहेर तुम्हाला हा कोहळा लावायचा आहे. आता तुम्ही असा प्रश्न पडू शकतो की असा कोहळा तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी लावू शकता का? तर हो, तुम्ही अशा पद्धतीनं जी काही विधी सांगितली आहे त्याच पद्धतीनं हा विधी तुमच्या जे काही कामाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही विधिवत पूजा करून असा कोहळा त्या ठिकाणी लावू शकता. कामाच्या ठिकाणी देखील बाहेरच्या बाजूलाच तुम्हाला हा कोहळा लावायचा आहे. दिलेला विधी व्यवस्थित पूर्ण करून मनोभावे कोहळ्याला नमस्कार करून आपल्याला हा कोहळा बांधल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची प्रचिती लवकरात लवकर येईल. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीनं ही कोहळ्याची विधी व्यवस्थित पार पाडा. तुम्ही असा कोहळा तुमच्या घराबाहेर कधी लावला होता का? आणि त्याबद्दल तुम्हाला काही फरक जाणवला होता का? असं काही असेल तर मला कमेंटमध्ये अवश्य सांगा, जेणेकरून बाकी जे काही स्वामीभक्त आहेत त्यांना देखील ह्या कोहळा बांधण्याबद्दलची जी काही सकारात्मकता आहे ती समजेल आणि त्यामध्ये जी काही खोलवर त्याच्याबद्दलचे जे काही सार आहे त्याबद्दलची माहिती सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे अवश्य कमेंट करा जर तुम्हाला याबद्दल काही फरक पडला असेल तर. यासोबतच आणखीन काही विधी किंवा तुमच्या इथं कोहळा बांधण्याची आणखीन काही पद्धत आहे का ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तुम्हाला आणखीन कोणती माहिती हवी आहे ते देखील तुम्ही मला सांगा. आपण तशा पद्धतीचा देखील व्हिडिओ बनवू शकतो. तर थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच. आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर ज्या व्यक्तींना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा विधी नक्की पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.